डे 1 जो ब्लॉग होता ना आपला त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे आणि खूप छान वाटतं आहे की कनेक्ट होत आहे लोक माझ्यासोबत. मला असं वाटायचं की माझे ब्लॉग कोण बघणार, पण खूप छान प्रतिसाद येत आहे आणि कमेंट पण आले, तर खूप बरं वाटतं आहे की नाही. खूप म्हणजे फील होतं आहे की ठीक आहे आपली सुरुवात बरोबर आहे. तर सगळ्यांना मनापासून थँक्यू. कुठे चालली तू? व्यवस्थित राहायचं, मस्ती नाही करायची जास्त आणि आत्याला त्रास नाही द्यायचा. हां काय? आज माझा डे 2 आणि मी आज जाते पार्टीला. बाय. अजून कमेंट करा. हाय, तर आत्ता हितांशी गेली आहे तिच्या फ्रेंडकडे आणि ती करणार आज मस्त फुल धमाल मस्ती. रिलेटिव्हमध्येच आहे आणि आत्ता फोन आला आहे, यांचे बेस्ट फ्रेंड येते त्यांची फॅमिली आणि मला हे पूर्ण घराचा पसारा आवरायचं आहे कारण थोडंसं अस्तव्यस्त झालेलं होतं घर, तर ते थोडं आवरून घेते. आणि आज डे 2 आहे तर डे 2मध्ये कंटिन्यू करूया. तर झालं आहे माझं सगळं हे आवरून, फक्त आता हे थोडंसं व्यवस्थित करायचं आहे, नंतर बोलते मी. तर आता पाहुणे येणार म्हटल्यावर घरात थोडंसं प्रत्येकाला एक घाई असते, व्यवस्थित थोडंसं नीटनेटकेपणा ठेवायची. तशी मला पण सवय आहे नीटनेटकेपणा ठेवायची. तर तेच घाई होती माझी कारण वेळ झालेला. आज आपण खूप गप्पा मारत बसलेलो आधी सकाळी उठल्यानंतर, तर लेट होतं आहे म्हणून मी खूप फास्टमध्ये सगळं घर आवरायला घेतलं होतं. तर थोडं पावसाचं वातावरण होतं त्या दिवशी, तर वारा खूप प्रचंड होता आणि वाऱ्यामुळे ना खूप कचरा डस्ट घरात आलेली, तर ते घर आणखी मला डबल साफ करावं लागलं सगळं. तर असं पूर्ण साफ करून घेतलं घर. त्यानंतर सोफा पूर्ण क्लीन आणि मी पूर्ण घर स्वच्छ करून पोछा मारून पूर्ण क्लीन केलं होतं. आणि प्रत्येक घरात असं एका लेडीजला होत असेल. घरात पाहुणे येतोय म्हटलं की घरातल्या स्त्रीची थोडी आवरावर होते कारण छोटे बाळ असतं, सामान थोडे इकडे तिकडे असतं, त्यासाठी किती म्हटलं आपण तरी थोडंफार तरी आवरायचंच असते. आणि असं होते ना कधी कधी की घरात जेव्हा घर स्वच्छ असेल तेव्हा घरात कोणी पाहुणे येणार नाही आणि जेव्हा थोडाफार पसारा असेल तेव्हा घरात नक्कीच पाहुणे येतात. हे माझ्यासोबत कधी कधी होऊन जाते असं. तर चला, ताई आलेली आणि ताई थोडीशी आहे, त्यामुळे मी जास्त कॅमेरा फेस केलेले नाही, त्यामुळे जास्त क्लिप्स पण मी बनवल्या नव्हत्या. आणि आम्ही सायंकाळी मुलांना घेऊन स्वामीनारायण मंदिरमध्ये गेलो. तिथे थोडं लेट झाल्यामुळे आम्हाला जास्त वेळ स्पेंड नाही करता आला आणि खूप सुंदर आहे. जर तुम्हाला छोट्या मुलांना घेऊन यायचं असेल तर नक्की येऊ शकता. तर इथे यायचं असेल ना तर 4 ते 8पर्यंत टायमिंग असतो, त्यानंतर मंदिर क्लोज केलं जातं. तर ताईंनी मसाला डोसा बनवला होता आम्ही. डे 1 जो ब्लॉग होता ना आपला त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे आणि खूप. तर ही आहे माझी फ्रेंड मैत्रीण. हॅलो. कशी वाटते माझे ब्लॉग? मस्त, छान वाटतंय, खूप भारी. आणखी काही? तू पण खूप आवडते आम्हाला. तर माझ्या मिस्टरांच्या फ्रेंडच्या वाईफ आहेत आणि आम्ही गेली 10 वर्ष होते आता मैत्रिणी. खूप छान आणि खूप बढिया वाटते ताईसोबत टाईम स्पेंड करून, पण आम्हाला खूप कमी टाईम भेटतो एकमेकींसोबत टाईम वेस्ट घालवायला. खूप मज्जा करतो पण. तर ताई थोडीशी आहे, जास्त बोलत नाही. चला, ताईसोबत मी केले खूप सारे फोटो काढले, खूप एन्जॉयमेंट केला. आणि सायंकाळी आम्ही नागपूरला त्रिमूर्तीनगर आहे तिथे राजीव गांधी मंदिरमध्ये गेलेलो होतो आणि खूप सुंदर असं गार्डन आहे ते इलेक्ट्रिक गार्डन. तिथे मुलांना खूप बढिया वाटेल, खूप खूप छान वाटलं, पण इथे टाईम स्पेंड करायला थोडा कमी वेळ मिळाला. आम्ही पोचले हॉटेलला.
आणि ज्यांच्या सोबत आम्ही पार्टी होते ज्यांच्याकडून त्या दादांचं आज प्रमोशन झालेलं, टीचरवरून ते केंद्रप्रमुख झालेले. त्यासाठी दादाने आम्हाला बाहेर जेवायला इन्व्हाइट केलं होतं. तर आम्ही असं खूप छान नागपूर रोड जो आहे, भंडारा रोड, उमरेड रोडच्या साईडला, त्या साईडला आम्ही हायवे हायलाईट म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथे आलेलो जेवण करायला. पण मला इथे खूप बॅड अनुभव आलेला एक्सपिरियन्स. तर सांगायचं असं की इथे ना खूप म्हणजे खूप जास्त वेळ लावला जातो सगळ्या गोष्टी सर्व्हिसिंग करायला. तर ते मला आणि थोडं कॉस्टली आपलं मीडियम फॅमिलीसाठी. तर असा एक्सपिरियन्स होता. जेवण ठीक होतं खूप, असं म्हणता नाही येणार. तर असा हा दिवस गेलेला. डे 3चा ब्लॉग इथे कंटिन्यू एंड करते मी आता, कंटिन्यू करून. तर खूप छान प्रतिसाद देत आहे, खूप छान वाटत आहे. तर डे 4चा ब्लॉग तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. तर चला बाय, थँक्यू. आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच प्रेम राहू द्या कल्याणीवर. आणि तुमच्यासोबत सगळ्यांसोबत माझी जर्नी शेअर करायला मला नक्की आवडेल.